नमस्कार, कुक विथ रेणूमध्ये आपले मनापासून स्वागत। आज आपण राजस्थानी दाल बाफला किंवा दाल बाटीची रेसिपी पाहणार आहोत आणि ही राजस्थानची पारंपरिक रेसिपी आहे। कोणत्याही स्पेशल ऑकेजनला किंवा लग्न समारंभामध्ये ही रेसिपी आवर्जून केली जाते आणि ही मी औरंगाबादला असताना माझ्या मैत्रिणीकडून ही रेसिपी शिकले होते। तीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। दाल बाटी खूप वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते, पण आज आपण एक वेगळ्या प्रकारची दाल बाटी पाहणार आहोत। फक्त गव्हाच्याच पिठाचा वापर करून ही दाल बाटी आज बनवणार आहोत आणि करायलाही खूप सोपे आहे। मस्त वरून क्रंची आणि आतमध्ये मऊ अशी दाल बाटी आपण आज कशी बनवायची ते पाहणार आहोत। आणि दाल बाटी सोबत खाण्यासाठी आंबट तिखट असं एक वरणही आपण करणार आहोत आणि खायला तर खूपच टेस्टी भारी लागते। चला तर आपण रेसिपी पाहूया। त्यासाठी मी आधी गहू दळून घेणार आहे। मी घरीच चक्कीवर हे दळून घेत आहे आणि गहू शक्यतो आपल्याला जाडसर दळायचा आहे। जर गिरणीहून आपल्याला गहू दळून आणायचे असतील तर जाड रव्याप्रमाणे आपल्याला दळून आणायचं आहे। गव्हाच्या पिठाचं टेक्स्चर बघा तुम्ही, असं जाडसर रवा टेक्स्चर असलं पाहिजे। गिरणीवाल्यांना जर आपण सांगितलं दाल बाटीसाठीचं पीठ हवं आहे तर ते व्यवस्थित दळून देतात। बरेच जण गहू दळते वेळी मका सुद्धा ॲड करतात, पण आज आपण फक्त गव्हाचंच पीठ घेतलेलं आहे। आता हे मी मोजून घेणार आहे। या वाटीने मी 6 वाट्या पीठ घेणार आहे। 6 वाटीचं प्रमाण 5-6 व्यक्तींकरिता पुरेसं होते। फक्त जाडसर गव्हाचं दळलेलं पीठ आहे हे। आणि आता आपल्याला ओवा टाकून घ्यायचा आहे। अंदाजे 1 ते 1.5 चमचा ओवा मी आता घेतलेला आहे। आता हे हातावर थोडंसं चुरडून टाकायचं आहे, त्याने फ्लेवर छान येते। ओवा तुम्ही अवश्य टाका, मस्त टेस्टी होतात बाट्या। बाट्यांना हलकासा पिवळा रंग येण्यासाठी पाव चमचा हळद टाकलेला आहे आणि चवीपुरता 1 चमचा मीठ टाकलेलं आहे। आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। बाट्या छान फुलण्याकरिता बेकिंग सोडा आता टाकायचा आहे। अंदाजे 1 अर्धा चमचा टाकलेला आहे। खूप जास्त बेकिंग सोडा टाकायचा नाही आपल्याला। आता सोडा छान मिक्स झाल्यानंतर पाणी टाकून आपल्याला घट्ट डो बनवून घ्यायचा आहे। पिठामध्ये मी मोहन टाकलेलं नाही आहे। जर तुम्हाला चालत असेल तर तुम्ही थोडंसं तेल किंवा तूप गरम करून टाकू शकता, पण आज मी बिना मोहनाचंच हे बनवत आहे। पिठामध्ये मोहन जरी आपण टाकलेलं नसलं तरी सुद्धा बाट्या मस्त बाहेरून क्रिस्पी क्रंची आणि आतून तेवढे सॉफ्ट होतात। आज आपण फ्राईड बाटी करणार आहोत, त्यामुळे मी मोहन अजिबात टाकलेलं नाही आहे। जर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, त्याने अजून खुशखुशीतपणा वाढेल। आणि आता हे आपल्याला पाणी टाकून एक घट्ट डो मळून घ्यायचं आहे आणि हे थोडंसं हार्डच ठेवायचं आहे आपल्याला पीठ। खूप जास्त सैल नसते बाटीचं पीठ, पाणी लागेल तसं आपल्याला वापरायचं आहे। पाण्याचं असं काही प्रमाण नाही आहे, फक्त आपल्याला घट्ट गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे आणि रेस्ट करायला 5-10 मिनिट ठेवून द्यायचं आहे। आणि तोपर्यंत आपण आता पाणी उकळायला ठेवूया। आज आपण पाण्यामध्ये हे बॉईल करून घेणार आहोत। जर तुम्हाला पाण्यामध्ये हे बॉईल करायचे नसतील तर तुम्ही स्टीमही करू शकता। 5-10 मिनिट पीठ आता छान रेस्ट झालेलं आहे। आता हे एकदा पुन्हा मळून घ्यायचं आहे आपल्याला आणि हलकंसं नरम झालेलं आहे पीठ। आता ह्याचे समान गोळे करून आपल्याला गोल उंडे बनवून घ्यायचे आहेत। आलू आपण पाण्यामध्ये उकडून घेतो, सेम त्याचप्रमाणे आपल्याला हे उकडून घ्यायचे आहेत आणि पाण्यामध्ये हे छान शिजले जातात। जर तुम्हाला स्टीम करायचं असेल तर स्टीमरवर हे उंडे करून ठेवून द्यायचं। पिठाला छान मळून घेतल्यानंतर आता गोल उंडे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला आणि हव्या त्या साईजमध्ये आपण हे उंडे करू शकतो। बाटीचे उंडे बनेपर्यंत आपलं पाणी छान गरम होईल, कारण आपल्याला गरम गरम उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला हे उंडे सोडायचे आहेत। त्यामुळे आपण हे असे आधी गोळे बनवून घेऊया। आता हे सर्व गोळे बनवून झालेले आहेत आणि पाण्यालाही आता उकळी आलेली आहे। छान अशा खळखळत्या उकळत्या पाण्यातच आपल्याला 1-1 बाट्या सोडायच्या आहेत आणि सोडते वेळी एकदा सर्व टाकायचे नाही, थोड्या थोड्या वेळाने 1-1 सोडायचे आहेत आपल्याला। आणि गॅसची फ्लेम फुल हायवर करायची आहे। बाटींकरिता शक्यतो असं उंच मोठं पातेलं घ्यायचं आहे, म्हणजे पसरट पातेलं असलं तर हे बाट्या शिजताना बाट्यांना पुरेसं जागा मिळेल। आणि हे झाकण ठेवून आपल्याला कमीत कमी हाय गॅसवर 20 मिनिटं तरी हे ठेवायचं आहे। तुम्हाला आता दाखवण्याकरिता मी हे झाकण काढलेलं आहे। एकदा मी चमच्याने मध्ये हलवून घेतलेलं आहे, म्हणजे तळाला बाट्या चिटकू नये म्हणून। आणि हे आपण झाकण ठेवून कमीत कमी 20 मिनिट आपल्याला हे हाय गॅसवर शिजून घ्यायचे आहेत। आणि पाणी वर जाऊ नये म्हणून मी थोडंसं हलकंसं झाकण उघडं ठेवलेलं आहे। हे 20 मिनिटांमध्ये बाट्या आपले छान शिजले जातात। पाणीचं प्रमाण बाट्या व्यवस्थित शिजतील इतपत पाणी आपण ठेवायचं आहे, म्हणजे बाट्या आपले व्यवस्थित शिजले जातात। पाणी कमी असलं नाही पाहिजे, कारण आपल्याला हाय गॅसवर हे शिजवायचं आहे। 20 मिनिटांनंतर आता मी गॅस बंद केलेला आहे। बाट्या पण आता तुम्ही पाहू शकता पाण्याच्या वर तरंगत आहेत, म्हणजे आपले बाट्या छान शिजलेले आहेत। बाट्या आता सर्व आपल्याला पाण्यातून काढून घ्यायचे आहेत। गरम पाण्यामध्ये तसंच आपल्याला जास्त वेळ ठेवायचं नाही आणि 1-1 आपण आता पाण्यातून बाहेर काढूया आणि हे थंड करून घेऊया। बाट्या थंड होईपर्यंत तुरीचं डाळ आपण आता करून घेऊया। डाळ बनवण्याकरिता 3 वाट्या तूर डाळ मी घेतलेली आहे। तूर डाळ आता स्वच्छ 2-3 वेळेस मी धुवून घेणार आहे आणि
2-3 शिट्या करून घेणार आहे। डाळ बनवण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असते। तुमच्या घरी ज्या पद्धतीने डाळ बनवली जाते त्या पद्धतीने तुम्ही डाळ बनवू शकता। आता मी 2-3 शिट्या करून घेणार आहे आणि सोबतच मी थोडीशी चिंच भिजत घालणार आहे। थोडंसं चिंच आणि टोमॅटो वापरून मी आज आंबट तिखट असं डाळ बनवणार आहे। कुकरमध्ये तूर डाळ छान शिजलेला आहे। आता आपल्याला पाव चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ टाकून रवीने छान घोटून घ्यायचं आहे। डाळ आता छान बारीक घोटून झाल्यानंतर आता आपण फोडणी करूया। त्यासाठी मी 2 मोठे चमचे तेल टाकून घेणार आहे। तेल छान गरम झाल्यानंतर 7-8 लसणाच्या पाकळ्या बारीक तुकडे करून आपल्याला टाकायचं आहे आणि तेलावर मी आता लसूण थोडंसं छान परतून घेणार आहे। लसूण आपल्याला फक्त हलकंसं गुलाबी रंगावर परतून घ्यायचं आहे, खूप जास्त करपवायचं नाही लसणाला। किंवा जर डायरेक्ट फोडणीमध्ये तुम्ही लसूण टाकलं तरीही चालेल, लसणामुळे टेस्ट खूप छान येते वरणाला। लसूण परतून झाल्यानंतर आता डाळीमध्येच मी काढून घेत आहे। आता आपण डाळीला फोडणी करूया। त्यासाठी मी अर्धा चमचा जिरा टाकलेला आहे आणि जिरा छान तडतडल्यावर आपल्याला मोहरी टाकायचं आहे। एक अर्धा चमचा मोहरी मी टाकलेला आहे आणि मोहरी आणि जिरा छान तडतडल्यावर आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे। भरपूर कढीपत्ता मी टाकलेला आहे आणि कढीपत्ता परतून घेतल्यानंतर आता आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। अंदाजे एक 3-4 मोठे टोमॅटो मी टाकलेले आहेत। डाळीचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे मी टोमॅटो थोडा जास्त घेतलेला आहे। आता एक पाव चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट मी टाकून घेतलेलं आहे आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर मी टाकलेली आहे। आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। आता 1 चमचा मीठ मी टाकून घेतलेलं आहे आणि आधीसुद्धा डाळ घोटताना आपण मीठ टाकलं होतं। आता हे घोटलेली डाळ आपल्याला टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि साईडला मी गरम पाणी उकळत ठेवलेलं आहे। डाळीला आपण गरम पाणी नंतर ॲड करणार आहोत। डाळीला कधी गरम पाणीच आपल्याला टाकायचं आहे। डाळ आता छान मिक्स करून झाल्यानंतर गरम पाणी आता मी टाकत आहे। अंदाजे 1 ग्लास पाणी मी आता टाकत आहे। खूप जास्त गठ्ठ किंवा खूप जास्त पातळी करायचं नाही, मीडियम गठ्ठ डाळ ठेवायची आहे। आणि आता थोडंसं चवीप्रमाणे मी चिंच टाकून घेणार आहे। तुम्हाला आंबट किती आवडते त्याप्रमाणे तुम्ही चिंचेचा वापर करू शकता आणि आता थोडंसं मीठ मी ॲडजस्ट करून घेत आहे। डाळीमध्ये मी गूळ टाकलेलं नाही आहे कारण मला आंबट तिखट डाळ बनवायचं आहे आणि आता वरून मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेलं आहे। आता हे छान उकळून घ्यायचं आहे आपल्याला 5-10 मिनिट। स्लो गॅसवर मस्त वरून उकळू द्यायचं आहे आपल्याला आणि छान उकळी आली की गॅस बंद करून घ्यायचं आहे। मस्त टेस्टी आपली डाळ बनवून रेडी आहे आणि गरमागरम आता आपण बाट्या तळून घेणार आहोत आणि त्यासोबत आपण आता हे डाळ सर्व करणार आहोत। आता हे बाटी आपले थंड झालेले आहेत आणि आता ह्याचे आपण पीसेस करून घेऊया। एकाचे 8 भाग मी करून घेणार आहे। तुम्हाला लहान मोठे ज्या साईजचे बाट्या पाहिजे असतील त्या साईजमध्ये तुम्हाला हे कट करून घ्यायचं आहे आणि आता हे आपण तळून घेणार आहोत आणि हे पूर्ण व्यवस्थित थंड झालेले आहेत। गरम गरम असताना हे आपल्याला अजिबात कापायचं नाही, नाहीतर व्यवस्थित पीसेस होत नाहीत। आता हाय गॅस फ्लेमवर हे आपल्याला तळून घ्यायचं आहे। सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय आहे आणि आता मी नंतर मीडियम करून हे छान तळून घेणार आहे। थोडंसं हलकंसं बदामी रंगावर हे तळून घ्यायचं आहे। छान मस्त वरून क्रंची आणि आतमध्ये सॉफ्ट राहतात आणि यामध्ये आपण तेल तुपाचा काहीच वापर केलेला नाही आहे तरीसुद्धा मस्त बाट्या होतात आणि याच प्रकारे आपल्याला सर्व बाट्या तळून घ्यायचं आहे। टाकतेवेळी गॅसची फ्लेम आपल्याला हाय करायची आहे आणि नंतर मीडियम फ्लेमवर हे तळून घ्यायचं आहे आणि मस्त हे आपले क्रंची बाट्या झालेले आहेत आणि विशेष म्हणजे तेलकट अजिबात होत नाहीत हे बाट्या। जवळून दाखवते मी तुम्हाला, बघा किती मस्त दिसत आहेत। आणि आता हे सर्व करतेवेळी आपल्याला ह्याचे पीसेस करून घ्यायचे आहे आणि त्यावर मस्त आपल्याला डाळ सोडून घ्यायचा आहे। पिठामध्ये आपण थोडंसं हळद टाकलं होतं त्यामुळे हलका पिवळा रंग बाट्यांना आलेला आहे। बाटी आपली गरम आहे आणि मस्त गरमागरम वरण आपण टाकूया आणि गरम गरम आपण दाल बाटी सर्व करूया। हे गरमागरम खायला खूप छान लागते आणि हे कधीही गरमच सर्व करायचे आणि वरून थोडंसं कोथिंबीर आणि भरपूर तूप टाकायचं आहे। तुपाने दाल बाटीची टेस्ट खूपच छान लागते। मस्त गरमागरम आपली दाल बाटी बनवून रेडी आहे आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।